या आधीच्या क्लासमध्ये आपण बेसिक लॉजिक गेट्स अँड ऑर नॉट या गेटचा अभ्यास केला होता. आजच्या लेसनमध्ये बघणार आहोत डिराइव्ड लॉजिक गेट्स. हे दोन प्रकारचे आहे, नॅन्ड आणि नॉर. आणि या गेटला युनिव्हर्सल गेटसुद्धा म्हणतात, कारण या गेटपासून 3 बेसिक लॉजिक गेट्स आपल्याला तयार करता येतात. आता या लेसनमध्ये आपण बघूया नॅन्ड गेट ते कसं कार्य करते, त्याच्यामधलं लॉजिक डायग्राम, सिम्बॉल, ट्रूथ टेबल या सगळ्या गोष्टीचं सविस्तर माहिती बघूया. बघा इथे आपल्याला नॅन्ड गेटचा अभ्यास करायचा आहे. नॅन्ड गेट हा एन म्हणजे नॉट आणि अँडचा अँड म्हणजे हा नॉट आणि अँड गेटपासून तयार झालेला आहे. यामध्ये ही डायग्राम दाखवलेली आहे बघा. सुरुवातीला अँड गेट दाखवलेला आहे आणि नंतर हा नॉट गेट दाखवलेला आहे. इथे बबल दाखवलेला आहे, ज्याला इन्व्हर्टर गेट सुद्धा म्हणतात. यामध्ये हे नॅन्ड गेट ऑपरेट कसं करते हे सर्किट डायग्राम प्रमाणे आपण बघून घेऊ. या अँड गेटच्या इनपुटला 2 ए आणि बी हे इनपुट दिलेले आहेत. त्यानंतर याचं आउटपुट बघा, आउटपुट y1 इज इक्वल टू ए अँड बी. याआधी आपण अँड गेटचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला अँड गेटचं इक्वेशन माहिती आहे. काय असतं? y इज इक्वल टू ए अँड बी. आता हे जे आहे ए अँड बी हे अँड गेटचं आउटपुट आपण नॉट गेटच्या इनपुटला देणार आहोत. काय देणार आहोत? अँडचं आउटपुट म्हणजे ए अँड बी आपण नॉटच्या इनपुटला देणार आहोत. मग नॉट गेटला काय लागलेलं आहे? बबल. बबल लागल्यामुळे जे आपण इनपुटला देऊ त्याला तो काय करेल? इन्व्हर्ट करेल. त्याला तो इन्व्हर्ट करेल. म्हणजेच या नॉट गेट नंतरचं जे आउटपुट मिळणार आपल्याला हे अशा प्रकारचं असणार आहे. y इज इक्वल टू ए अँड बी बार. इथे बघा, हा जो ए अँड बी आहे हा अँड गेटचा आउटपुट आहे आणि बबल लागल्यामुळे इथे काय लावलेलं आहे? हा बार लावलेला आहे. हे बबल जे आहे, बार जे आहे हे काय करतं? इन्व्हर्टचे कार्य करतं. अशा प्रकारे हे नॅन्ड गेट कार्य करणार आहे. इथे याचा सिम्बॉल दाखवलेला आहे नॅन्ड गेटचा. बघा, डी आकाराचा हा गेट आहे आणि याला हे बबल दिसत आहे. 2 इनपुट आहे ए आणि बी आणि याचं आउटपुट आहे y इज इक्वल टू ए अँड बी बार. आता हे कसं कार्य करते नॅन्ड गेट आपण ट्रूथ टेबलद्वारे सविस्तर पाहूया. या डायग्रामप्रमाणे 2 इनपुट दिलेले आहे ए आणि बी. बघा इथे ए आणि बी 2 इनपुट आहे आणि त्याचे 4 कंडिशन असणार आहे. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. त्यानंतर तिसरा कॉलम दिलेला आहे y इज इक्वल टू ए अँड बी. हा अँड गेटचा आउटपुट आहे. आणि चौथ्या कॉलममध्ये दिलेला आहे y इज इक्वल टू ए अँड बी बार. हे नॅन्डचं आउटपुट आहे. आता आपल्याला हे आउटपुट कसं मिळणार आहे, म्हणजे दिलेल्या इनपुटप्रमाणे आपण आउटपुट आपल्याला कसं मिळणार आहे हे आपण ट्रूथ टेबलद्वारे इथे बघूया. पहिला इनपुट देऊ आपण. एला 0 दिलेला आहे आणि बीला 0 दिलेला आहे. म्हणजे एला 0 देऊ आणि बीला सुद्धा 0 देऊ. या कंडिशनमध्ये अँडला काय मिळणार आहे? अँडला मिळणार आहे बघा ए अँड बी. अँडचं आउटपुट मिळणार आहे 0 × 0. अँडमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे दिलेल्या इनपुटचा आपण गुणाकार करतो आणि गुणाकार करून आलेलं जे उत्तर आहे ते आपण इथे लिहितो. म्हणजे ए अँड बी म्हणजेच 0 × 0. इथे याचं आउटपुट काय येणार आहे? 0. या 0ला ए अँड बीचं आपल्याला काय करायचं? बार करायचं. मग या 0ला काय करेल? तो इन्व्हर्ट करेल, म्हणजे अपोजिट करेल. मग 0चं अपोजिट काय मिळणार आपल्याला? इथे 1. म्हणजे नॅन्ड गेटचं आउटपुट काय राहणार आहे? 1. म्हणजे जेव्हा आपण या इनपुटला, या डायग्राममध्ये इनपुटला एला 0 देऊ आणि बीला 0 देऊ त्यावेळेस अँडचं आउटपुट 0 राहणार. त्यानंतर नॅन्डचं आउटपुट 0ला काय करेल? तो इन्व्हर्ट करेल, म्हणजे काय मिळणार आपल्याला? 1 मिळेल. हे नॅन्डचं आउटपुट आहे. दुसरी कंडिशन बघूया. एला आपण 0 देऊ आणि बीला काय देऊ? 1. म्हणजे एला 0 आणि बीला 1 देऊ. त्यावेळेस अँडचं आउटपुट काय मिळणार आहे? 0 × 1 इज इक्वल टू 0
आणि या झिरोला इथे बार लागल्यामुळे तो काय करेल, इन्व्हर्ट करेल. त्यामुळे झिरोचा इन्व्हर्ट काय होणार, 1. तिसरा लॉजिक फंक्शन घेऊया आपण 1 आणि 0चं. म्हणजे एला 1 देऊ आणि बीला काय देऊ आपण, 0. एला 1 आणि बीला 0 दिल्यामुळे अँडच्या आउटपुटला काय मिळणार आहे, 1 × 0 0. आणि नॅनच्या आउटपुटला काय मिळणार, या 0ला काय दिलेलं आहे, बार देऊ. 0चं बार काय मिळेल आपल्याला, 0ला बार दिल्यानंतर 0च्या अगदी अपोजिट आउटपुट मिळणार आणि ते म्हणजे 1 मिळणार. चौथं कंडिशन आहे, चौथं इनपुट देऊया. एला 1 आणि बीला 1. म्हणजे एला सुद्धा 1 देऊ आणि बीला सुद्धा 1 देऊ. या अँड गेटचं आउटपुट आहे 1 × 1, आपल्याला 1 मिळणार. हे 1 आपण इथे लिहूया. मग या 1ला जर आपण हा बार दिला तर काय मिळेल, 1चं अगदी अपोजिट म्हणजे काय मिळेल, इथे 0 मिळेल. अशा प्रकारे हे इनपुट या नॅन्ड गेटला दिल्यामुळे आपल्याला आउटपुट आहे या प्रकारे प्राप्त होईल. हे नॅन्डचं आउटपुट आहे. आपण याबद्दल विचार करूया. म्हणजे या दिलेल्या इनपुटनुसार आपल्याला या प्रकारे आउटपुट मिळेल. यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर असं लक्षात येतं, 2 गोष्टी सांगू इच्छिते मी. जेव्हा आपण या नॅन्ड गेटला दोन्ही इनपुट 1 देतो, म्हणजे दोन्ही इनपुट हाय देतो, त्यावेळेस आउटपुट आपल्याला 0 मिळते. ज्यावेळेस नॅन्ड गेटच्या इनपुटला आपण हाय देतो त्यावेळेस आउटपुट काय मिळते आपल्याला, 0. आणि जर नॅन्ड गेटच्या इनपुटला जर एकही इनपुट आपण 0 देत असेल, काय नॅन्ड गेटच्या जर इनपुटला आपण जर एकही इनपुट जर 0 जर दिला तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. अशा प्रकारे ट्रुथ टेबलमध्ये आपण नॅन्ड गेटचं आउटपुट बघितलेलं आहे. मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की नॅन्ड गेटला युनिव्हर्सल गेट सुद्धा म्हणतात, कारण या नॅन्ड गेटपासून आपल्याला तिन्ही बेसिक गेट्स म्हणजे अँड, ऑर आणि नॉट गेट तयार करता येतात. आता हे गेट कसं तयार करतात आपण या डायग्रामद्वारे बघूया. इथे बघा युनिव्हर्सल गेट दाखवलेलं आहे. सुरुवातीला बघूया पहिलं नॅन्ड गेट ॲज अ नॉट गेट. म्हणजे नॅन्ड गेटपासून नॉट गेट कसं तयार करतात. इथे नॅन्ड गेटचा सिम्बॉल दाखवलेला आहे. म्हणजे हा डी आकाराचा सिम्बॉल आहे आणि याला बबल दिलेला आहे आणि इथून आउटपुट घेतलेलं आहे. आणि याचे दोन्ही इनपुट आहे कंबाईन केलेलं आहे आणि इथे इनपुट दिलेला आहे एकच ए. नॉट गेट आपल्याला माहिती आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. नॉट गेटला एकच इनपुट असतो आणि एकच आउटपुट असतो. त्यामुळे नॅन्ड गेटचे दोन्ही इनपुट काय केले, इथे कंबाईन केले आणि त्यापासून एकच टर्मिनल काढलेलं आहे आणि त्याला इनपुट दिलेला आहे ए. आपण जेव्हा इनपुट देऊ या नॅन्ड गेटला त्यावेळेस त्याच्यावर तो ऑपरेट कार्य करेल आणि बबल असल्यामुळे त्या इनपुटला काय करेल, इन्व्हर्ट करेल. त्यामुळे आउटपुट ऑब्वियसली काय मिळणार आहे, y = a बार. जे काही आपण इनपुट देऊ त्याला तो काय करेल, इन्व्हर्ट करेल. म्हणून आपल्याला हे इक्वेशन मिळेल y = a बार. आणि हे इक्वेशन कशाचं आहे, नॉट गेटचं. इथे नॉटचा सिम्बॉल दाखवलेला आहे बघा. ए आपण नॉटला दिलं इनपुटला, याला एकच इनपुट असतो. बबल लागल्यामुळे काय करेल, एला तो काय करेल, इन्व्हर्ट करेल आणि आपल्याला इक्वेशन मिळेल y = a बार. म्हणजे अशा प्रकारे नॅन्ड गेट हा नॉट गेट प्रमाणे कार्य करतो. त्याचप्रमाणे दुसरं बघूया नॅन्ड गेट ॲज अ अँड गेट. म्हणजे नॅन्ड गेटचा उपयोग सुद्धा आपल्याला अँड गेट प्रमाणे करता येतो. कसं करता येईल ते बघूया. अँड गेट बनवण्यासाठी 2 नॅन्ड गेटचा इथे उपयोग केलेला आहे. हा पहिला नॅन्ड गेट आहे आणि हा दुसरा नॅन्ड गेट आहे. त्यापैकी बघा पहिल्या नॅन्ड गेटला 2 इनपुट दिलेला आहे ए आणि बी. त्यामुळे याचं आउटपुट नॅन्ड गेटचंच मिळणार आहे, y = a and b बार. आता हे जे आउटपुट आहे पहिल्या नॅन्ड गेटचं आउटपुट कुठे दिलेलं आहे, दुसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला. परंतु हे दोन्ही इनपुट कॉमन केलेले आहे आणि हा एकच दिलेला आहे. म्हणजे एकच या अँड गेटला याचं इनपुट जाईल. म्हणजे ए अँड बी आपण याला इनपुटला देऊ दुसऱ्या अँड गेटला. मग आउटपुटला काय मिळेल, हा बबल असल्यामुळे आउटपुट याप्रमाणे मिळेल y = a and b चा बार आणि त्याला पुन्हा डबल बार. ए अँड बी बार म्हणजे हा आपण इथे दिलेला ए अँड बी बार आणि हा बबल असल्यामुळे हा इथे काय लागेल, परत डबल बार लागेल. त्यामुळे हा डबल बार निघून जाईल आणि काय राहील,
जेव्हा कंटिन्यू किंवा संपूर्ण डबल बार असतो त्यावेळेस हे दोन्ही बार निघून जातात आणि जो इक्वेशन आहे हा जसा आहे तसाच राहतो. म्हणजे आउटपुटला इक्वेशन काय मिळेल, y इज इक्वल टू ए अँड बी. आणि ए अँड बी हे इक्वेशन कशाचं आहे, अँड गेटचं. या प्रकारे इथे अँडचा सिम्बॉल दाखवला आहे. आपण 2 जर इनपुट दिले अँड गेटला तर आउटपुटला काय मिळेल, y इज इक्वल टू ए अँड बी. अशा प्रकारे आपण नॅन्ड गेटचा उपयोग अँड गेट म्हणून सुद्धा करू शकतो. त्यासाठी इथे 2 नॅन्ड गेटचा उपयोग केलेला दिसत आहे. तिसरं बघूया, नॅन्ड गेट ॲज अ ऑर गेट. म्हणजे नॅन्ड गेटचा उपयोग आपल्याला ऑर गेट म्हणून सुद्धा करता येतो. यासाठी इथे बघा, या आकृतीमध्ये 3 नॅन्ड गेट दाखवलेले आहे. त्यापैकी हा पहिला नॅन्ड गेट आहे, हा दुसरा नॅन्ड गेट आहे आणि हा तिसरा नॅन्ड गेट आहे. बघा, पहिल्या नॅन्ड गेटचे दोन्ही इनपुट कॉमन केलेले आहे आणि त्याला एकच इनपुट दिलेला आहे ए. दुसऱ्या नॅन्ड गेटला बघा, दोन्ही इनपुट कॉमन केलेले आहे आणि त्याला एकच इनपुट दिलेलं आहे बी. आता याचं आउटपुट कसं मिळते ते बघूया. पहिल्या नॅन्ड गेटचं जर आउटपुट बघितलं तर एक इनपुट दिल्यामुळे आपण कोणतं इनपुट दिलेलं आहे, ए हा एक इनपुट दिलेला आहे. त्यामुळे आउटपुटला काय मिळेल, आउटपुटला मिळेल वाय इज इक्वल टू ए बार. म्हणजे या पहिल्या नॅन्ड गेटचं आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, ए बार. दुसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला आपण काय दिलेलं आहे, बी दिलेलं आहे. त्यामुळे हा इन्व्हर्ट लागल्यामुळे नॅन्डचं आउटपुट काय मिळणार आपल्याला, बी बार. आता दोन्ही नॅन्ड गेटचे इनपुट आहे, आपण दोन्ही नॅन्ड गेटचे हे आउटपुट आहे, आपण तिसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुटला देणार. म्हणजे नॅन्ड 1चं आउटपुट हा आहे नॅन्ड 1, याचं आउटपुट ए बार आणि नॅन्ड 2चं आउटपुट बी बार आपण कुठे देऊया, नॅन्ड 3च्या इनपुटला. म्हणजे इथे काय मिळणार, या टर्मिनलला ए बार आणि या इनपुटला बी बार. म्हणजे ए बार आणि बी बार आपण या नॅन्ड गेटला दिलं तर इथे काय लावलेलं आहे, बबल. म्हणजे आपण काय देतो या इनपुटला, वाय इज इक्वल टू ए बार अँड हे साईन आहे बघा, वाय इज इक्वल टू इथे दिलेलं आहे आपण या इनपुटला ए बार, अँड म्हणजे हे साईन आहे आणि या इनपुटला दिलेलं आहे बी बार आणि बबल म्हणजे काय, हा त्याच्यावर परत एक संपूर्ण बार दिलेला आहे. आता बघा, या इक्वेशननुसार जर हा बार इथे दिलेला आहे, तुटक बार दिलेला आहे आणि हा संपूर्ण बार दिलेला आहे. याप्रमाणे बार असेल तर हा दोन्ही बार, तुटक बार आणि संपूर्ण बार निघून जातो आणि अँडचं जे साईन आहे या साईनमध्ये चेंज होते. म्हणजे चिन्ह हे बदलतं आणि चिन्ह इंटूचं असेल तर ते कसं होते, प्लसमध्ये होते. म्हणजे याचं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे वाय इज इक्वल टू ए ऑर बी. आपण प्लसला काय रीड करतो, ऑर. काय मिळतं आपल्याला, याचं आउटपुट वाय इज इक्वल टू ए ऑर बी. आणि ए ऑर बी कशाचं इक्वेशन आहे, ऑर गेटचं. जे सिम्बॉल दाखवले आहे बघा ऑर गेटचं. ऑर गेटचे 2 इनपुट आहे ए अँड बी आणि हे आउटपुट आहे. आपण सिम्बॉल लॉजिक इक्वेशनद्वारे हे दाखवलेलं आउटपुट वाय इज इक्वल टू ए ऑर बी. अशा प्रकारे आपल्याला या नॅन्ड गेटचा उपयोग युनिव्हर्सल गेट म्हणून करतात. म्हणजे या नॅन्ड गेटद्वारे आपल्याला 3ही बेसिक गेट्स तयार करता येतात. या लेसनमध्ये आपण नॅन्ड गेटचं फंक्शन बघितलेलं आहे, नॅन्ड गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट म्हणून बघितलेलं आहे. पुढच्या लेसनमध्ये बघू आपण नॉर गेट.